नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। नमस्कार, मी कोमल, राहणार छत्रपती संभाजीनगर येथे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी आखाड पाणी काढलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी मी हे पाणी काढत असते। सर्वांना देव सुखाचे ठेव, सर्वांचे आरोग्य चांगले राहू। आमचे तसेच पुण्यावरनं मनीषा डॉक्टर ह्या आलेल्या आहे, आशिकाजी ह्या आलेल्या आहे। पुणा, कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा, मुंबई, नाशिक, धुळे, मालेगाव, गंगापूर सगळ्या मराठवाड्यातनं किन्नर माझ्या पाण्याला आलेल्या आहे। महाराष्ट्राचा समाज इथे जमा झालाय, समाजाकडनं आणि सरकारकडनं काय अपेक्षित? अहो, समाजाकडनं सरकाराकडनं काय अपेक्षा करायची? एक तर बाप भीक मागू देईना, नाही पोट भरू देईना, नागरिक आम्हाला स्वीकारत नाही आणि सरकार दिलेली सुविधा आमच्यापर्यंत येऊ देत नाही। याचं तर असं झालंय आमचं, आम्ही समाजासाठी एकच मान्य करतो, जसं समाजाने सर्वांना अपनावलेलं आहे तसं आम्हालाही अपनाव आणि आम्हाला एक मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा। तुमच्यासाठी आता नवीन योजना चालू केल्या, कसं बघता? बीज भांडवल योजना जे चालू केलेल्या आहे ते काही किन्नर समाजापर्यंत आलेल्या नाही आतापर्यंत, त्या आमच्यापर्यंत आल्या पाहिजे। एसआर मध्ये मी किन्नर समाजाने अजून नाव नोंदणी केलेली नाही, आपण करणार का? समाजाला आव्हान करणार का? ते नाही, हो नक्कीच करणार आम्ही। मालेगाव, येवला, नाशिक सगळ्या शहरांमधून आपले किन्नर समाज आलेला आहे। हा पाणी दरवर्षी आखाडाचं पाणी कोमलताई काढत आहे। काय वाटतं, समाजाकडून काय अपेक्षित आहे? नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मयुरी ताई साहेब। मी मुंबईवरून आलेली आहे। इकडे महालक्ष्मीचा म्हणजे तीच वरखेडची लखाबाई तिचा वार्षिक दरवर्षीप्रमाणे आखाड महिन्यात कार्यक्रम होतो। त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे आलेले आहे, पुण्यातून आलेले आहेत, मुंबईवरून, धुळ्यावरून, आमचे सगळे जेवढे पण किन्नर आहेत ते आलेले आहेत आणि आम्ही ही पूजा दरवर्षी करतो आमच्या जजमानांसाठी, जे आमच्या पोटाला देतात, त्यांच्या मुलाबाळांना सुख लागू दे, त्यांच्या नोकरी धंद्यात यश राहू दे, त्यांच्या हातापायात ताकद शक्ती राहू दे, डॉक्टर दवा गोळी पासून ते कायम लांब राहू दे, म्हणून आम्ही वार्षिक पूजा करतो आमच्या जजमानांसाठी, जे आमच्या पोटाला देतात ना त्यांच्यासाठी, जे नाही देत त्यांच्यासाठी पण आम्ही महाराष्ट्रातील बळीराजासाठी काय आशीर्वाद मागणार तुम्ही? काय म्हणताय? शेतकऱ्यांसाठी काय आशीर्वाद मागणार? शेतकऱ्यांसाठी आम्ही आशीर्वाद मागणार, पीक चांगले येऊ दे बाबा, पाऊस भरपूर पडू दे, पीक चांगले होऊ दे, त्यांना योग्य तो दाम मिळू दे बाजार भावात, त्यांना चांगलं यश मिळू दे। बळीराजा आहे आमचा महाराष्ट्राचा, शेतकरी येत आम्ही, शेतकरी येत आम्ही। नमस्कार, मी पुण्यावरचा पुन्हा बोलते, पुणेकर। तर आज भव्य दिव्य लक्ष्मीमाईचा आज आखाड पाणीचा सोहळा भरलेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये। मंगलामुखी चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही पुण्यात सगळे उपस्थित आहे आणि माई माऊली करून सगळ्यांची बाल गोपाळ, सगळ्यांची सुखाची राहते, सगळ्यांची एक रमाळा आनंदाची ठेवते भगवती करो। जे माय माऊली आम्हाला देणार ते जजमाने, त्यांची माय माऊलीला भरभरून खूप यश बळकत ठेवते, त्यांच्या घरामध्ये सुखामध्ये यश बळकत ठेवते।
मग सगळं आशीर्वाद मी माझ्या माऊलीकडे करेन. लक्ष्मीच्या नावानं, वरवरच्या लखाबाईच्या नावानं, आई राधा. कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे आलेले आहेत. पुण्यातून आलेले आहेत, मुंबईवरून, धुळ्यावरून, आमचे सगळे जेवढे पण किन्नर आहेत ते आलेले आहेत. आणि आम्ही ही पूजा दरवर्षी करतो आमच्या जजमानांसाठी, जे आमच्या पोटाला देतात. त्यांच्या मुलाबाळांना सुख लागू दे, त्यांच्या नोकरी धंद्यात यश राहू दे, त्यांच्या हातापायात ताकद शक्ती राहू दे, डॉक्टर दवा गोळीपासून ते कायम लाभ राहू दे. म्हणून आम्ही वार्षिक पूजा करतो आमच्या जजमानांसाठी, जे आमच्या पोटाला देतात ना त्यांच्यासाठी, जे नाही देत त्यांच्यासाठी पण आम्ही करतो. महाराष्ट्रातील बळीराजासाठी काय म्हणतात, शेतकऱ्यांसाठी काय आशीर्वाद मागणार? शेतकऱ्यांसाठी आम्ही आशीर्वाद मागणार, पीक चांगलं येऊ दे बाबा, पाऊस भरपूर पडू दे, पीक चांगलं येऊ दे, त्यांना योग्य तो दाम मिळू दे बाजार भावात, त्यांना चांगलं यश मिळू दे. बळीराजा आहे आमचा महाराष्ट्राचा, आम्ही शेतकरी येत आम्ही. या ठिकाणी मिरवणूक या ठिकाणी काढत आहे ती आम्ही सगळे किन्नर समाज 700-800 किन्नर समाज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. त्याच्या जल्लोषात त्या आखाड पाण्यामध्ये पूर्ण किन्नर समाज इकडे आलेला आहोत. पाटील आम्ही पुण्यावरून आलेलो आहे. आज संभाजीनगर मध्ये भव्य दिव्य महालक्ष्मी देवीची मिरवणूक यात्रा आहे आणि मिरवणूक आहे. ते पूजेचं महत्व खरं सांगायचं झालं तर जे समाज आहे जो आम्हाला देव दान धर्म त्यांच्यासाठी जे आशीर्वाद म्हणून या पूजा ठेवलेली आहे. आणि आम्ही देवी प्रार्थना करतो भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजाचं सुख येऊ दे. धन्यवाद.